सुरेश सारंगाव विद्यमान सरपंच निवृत्तीजी पाटील साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे या व्यासपीठावर, सुस्वागतम. आणि लगेचच आपण सामन्याला इथे सुरुवात करणार आहोत. भिवंडी तालुका नवीन 40+ चाचणी स्पर्धा 2025. 15 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वात प्रथमच आपण रजनी क्रिकेट स्पर्धा पाहतोय. रजनी चाचणी क्रिकेट स्पर्धा पाहतोय. सोबेल प्रारंभ होतोय. शक्ती स्ट्रायकर असेल, नॉन स्ट्राइक एंडला विलास. गोलंदाजी सुरुवात बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. सिंगल फक्त आली. आणि मागच्या सामन्यात जी बहारदार फलंदाजी केली जहीन चौगुले यांनी, ज्युनियर हिम्मत चौगुले, प्रीत हिम्मत चौगुले यांच्याकडून जहीन आपणास 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू सो मच हिम्मत चौगुले यांचे चिरंजीव, आपलं खूप खूप स्वागत आहे, आभार व्यक्त करतोय. चांगला खेळीला आपण जे 200 रुपये प्रदान केले त्याबद्दल धन्यवाद. लॉफ्टेड शॉट आहे, जबरदस्त फटका, कडक शॉट, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्या मध्ये चेंडू गेला होता, तिथे चेंडूला पकडलं गेलं, कॅच होता आणि पहिली विकेट या ठिकाणी सरवली संघाची. किशोर फलंदाजीसाठी येतोय. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण मागच्या सामन्यात बघितलं फक्त 43 धावा करायच्या होत्या. बहारदार फलंदाजी केली होती जहीनने, परंतु कुठे ना कुठे छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर संघ पराभूत झाला होता. प्रत्येक सामना यानंतर आपण निश्चितच पाहिला तर लो स्कोरिंग होईल यात शंकाच नाही. ओव्हर द विकेट गोलंदाज प्रल्हाद. यावेळी मात्र चेंडू लॉंग ऑन सीमारेषेकडून ट्रॅव्हल होतोय. परशु पाटील डीपला होते, परंतु स्वतः संदीपने त्या ठिकाणी फील्ड केलं आणि दुसरी धाव पूर्ण होण्याची संधी दिलेली नाहीये. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या धावफलकावर 2 लागतायत. वेलकम बंटीदादा चौधरी, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. लॉफ्टेड शॉट आहे आणि यावेळी मात्र चेंडू थांबणार नाहीये, जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय हा बहारदार देखना रुबाबदार चौकार. कशा प्रकारे हा चौकार खेचला होता. पॉवर प्लेचं षटक आहे आणि बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्टंप टू स्टंप अगदी लोअर गोलंदाजी केली जात आहे. पुढे हात चेंडू ठेवला होता, 1 बाउन्स चेंडूला पाठवलं चौकारासाठी. हाय लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेट चेंडू जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, ट्रॅव्हल झाला चेंडू, मात्र सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. एक चौकार आला, एक विकेट गेली, 3 धावा सिंगलच्या मदतीने, 7 धावा धावफलकावर ज्या हनुमान सरवली संघाच्या प्रथम फलंदाजी करताना.
आपण पाहता चाचणी स्पर्धा 2025-26 भिवंडी तालुका न्यू 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून अतिशय दमदार अशी स्पर्धा ड्राईव्ह केलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक चौकांना ओव्हरथ्रो झाला. 2 धावा पूर्ण झाल्या आणि पहिलं षटक हे पूर्ण झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. 2 षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 अशी धावसंख्या. जाऊया आपण व्यासपीठावर. सुरई सारंगाव विद्यमान सरपंच प्रथम नागरिक निवृत्तीजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. प्रेमाची उपदार शॉल पुष्पगुच्छ त्यांना प्रदान करण्यात येत आहेत. आनंदजी पाटील यांच्या शुभेच्छेत त्यांचं स्वागत. धन्यवाद साहेब, खूप खूप आभार. जय बजरंग कारिवली संघाचे मिलिंद बघा, अगदी लुक त्यांनी चेंज केलेला आहे. मात्र त्यांच्याकडून संघालाही तितक्याच अपेक्षा आहेत. बेस्ट ऑफ लक मिलिंद, बेस्ट ऑफ लक जय बजरंग कारिवली आणि बेस्ट ऑफ लक जनमन सरवली आणि कारिवली अशी ही लढत. सीनू गोलंदाजीसाठी यावेळी मात्र पाहतो आपण हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथं, वेल जज कॅच. आणखी एका फलंदाजाची विकेट मिळालेली आहे कारिवली संघाला. नेक्स्ट बॅट्समन रवी खेळपट्टीवर. यस, रवीकडून अपेक्षा आहेत. हा जो फलंदाज आहे ना, हा ॲज अ खेळाडू कधी गप्प राहणारा खेळाडू नाही आहे. अगदी क्षेत्ररक्षण करताना असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, चपलता भरपूर आहे या खेळाडूच्या अंगामध्ये रवी. परंतु इथे खेळपट्टीवर आता त्याच्या फलंदाजीची गरज आहे सरवली संघाला. लॉफ्टेड शॉट, पहिलाच धमाका इथे उडवलेला आहे. ओ माय गॉड. मात्र बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पंच सांगता येतं आणि हा षटकार. परशु तिथे होते, पूर्ण प्रयत्न केला गेला होता आणि जवळजवळ झेल कलेक्ट केला होता. पाहू शकता आपण किती उंच हा चेंडू. नीट अँड क्लीन टेलिकास्ट होम फोटोच्या माध्यमातून. येस, मात्र बघा, बघू शकता तुम्ही सीमा रेषेवर हा झेल कलेक्ट केला गेला आणि षटकार. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. इथे मात्र ऑफच्या दिशेने पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली. रवी पाटीलचं बघा चपलता. मी म्हटलं होतं की रवी पाटील हा गप्प राहणारा खेळाडू नाहीये. पहिल्यांदा लॉफ्टेड शॉट आणि त्यानंतर मनगटांचा वापर केला, कट केलं होतं. अगदी स्क्वेअर कटच्या अंदाजाने हा फटका मारला होता. रवी 2 चेंडूमध्ये 8 आल्यात. यावेळी मात्र पाहतोय आपण हाफ पुल. यस, आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. संदीप मोरे आणि जगदीश पाटील यांचा जो कटआउट आहे अगदी त्याच्या मधोमध चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. व्हाट अ शॉट, मिडल ऑफ बॅट. बघा 3 चेंडूवर 3 शॉट पाहायला मिळाले आपले. इथेही चौकार. आता कारिवली संघाचे घर फिरले की बघा घराचे वासे फिरतात अशी आपल्या आगरी भाषेमध्ये म्हण आहे. अगदी तशीच गत कारिवली संघाची झालेली आहे.
परशूकडून झेल सुटला गेला. त्यानंतर पॉईंट क्षेत्रामध्ये बघा 4 चेंडूवर 4 फटके कसे होते. एक लॉंग ऑन सीमारेषेवर, त्यानंतर कट शॉट पॉईंट सीमारेषेवर, त्यानंतर हाफ पूल आपण बघितला स्क्वेअर लेग सीमारेषेवर, त्यानंतर बॅटचा ब्लेड जो होता तो सरळ केला होता, व्ही शेपने खेळले होते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून. म्हणजे अगदी मैदान गाजवलेलं आहे या खेळाडूने. यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट आहे, ताकद वापरली होती, झोकून दिलं स्वतःला आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. यस, षटकार. नेक्स्ट मॅच जी आहे ती जॉली क्लब कामतगर आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर दोन्ही संघ आपण तयार राहायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. संदीप नाईक पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बघा प्रल्हाद चौधरी तिथे आहेत आणि त्यांच्या मार्फत हा झेल कलेक्ट केला जातोय. बॅट्समन गॉन. 2.1 षटक झालेल्या आणि 31 धावा धावफलकावर लागलेल्या. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात शिनूच्या तब्बल 22 धावा कुठल्या म्हणावे लागतील रवी पाटीलने. रवी पाटीलच्या बॅटमधून जर बघितलं तर आपण 1 षटकार आणि 2 षटकार 2 चौकार आले. जबरदस्त बॅटिंग. दुसऱ्या फलंदाजाचं पतन होते. 2 बाद 31 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. ड्राईव्ह केलेला आहे, स्वतःच्या गोलंदाजीवर फॉलो थ्रू मध्ये झेल सुटतोय परंतु बसणार नाहीये फलंदाज. धावबादच्या रूपाने आणखी एक धक्का बसतोय सरवली संघाला.
आधीच्या षटकात असं वाटलं होतं काळवली संघ थोडा बॅकफुटला आहे, सरवली संघ फ्रंटफुटला आहे. मात्र त्यानंतर ज्या 2 विकेट संदीप नाईकने काढल्या त्या 2 विकेटने मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. संदीप नाईक मोठं नाव आहे कारिवलीमध्येच नव्हे तर भिवंडी क्रिकेटमध्ये, आणि त्याने आपल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी केलेली आहे. आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलेला आहे, हे महत्त्वाचं आहे. स्कूपचा फटका मारलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतं डीपला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जीवाचं रान करत क्षेत्ररक्षण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण जवळजवळ शॉर्ट लेगवरून फाईन लेगला जाणं खूप कठीण असतं. वेलकम सचिन पाटील, स्वागत आहे. वेलकम योगेश चिकणे सर, आपलंही स्वागत आहे, सुस्वागतम. सो धावसंख्या धावपलकावर 34 झालेले, 34. धावा तर 2 घेतलेला, मात्र 1 शॉटचा इशारा येतो पंचांचा. अगदी अचूक नजर आहे पंचांची. चला पस्तीस धावांवर पोहोचलेला आहे संघ. परशू येतोय. कुठेतरी स्ट्रॅटर्जीमध्ये, प्लॅनिंगमध्ये बदल पाहायला मिळतो आपल्याला. परशू गेल्या वर्षी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, सामन्यामध्ये पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक ज्याने हाताळलं होतं. परंतु यावेळी मात्र स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. परशूची खोदून काढलेला आहे, प्रॉपर बॅटवर नाही आहे, मात्र सिंगल निश्चितच मिळेल. मिडॉनला खराब क्षेत्ररक्षण होत आहे. संदीप नाईक तिथे आहे. 2 धावा कंप्लीट केल्या, 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर 37. पुढचा सामना जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर. टॉप एज एसटी रक्षकाकडे झेल जातोय आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय सरवली संघाचा. न्यू बॅट्समन संतोष. या खेळाडूकडे ही क्षमता आहे, फलंदाजी धुवाधार करू शकतो. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावपलकावर किती 37 धावा लागलेल्या आहेत. 37.
इथे काय घडलंय? यष्टी रक्षक चूक करतोय आणि त्याचा परिणाम 22च्या रूपाने या 4 धावा मिळतात. कमरेवर हात ठेवून आता फायदा नाहीये, कारण झालेली गोष्ट पुन्हा परत येणार नाहीये. आता फायटिंग स्कोर आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करेल परशु. यावेळी मात्र थेट यष्ट्यांवर चेंडू आदळतोय आणि जावं लागेल माघारी. एक मोठा फलंदाज बाद होतोय. संतोषची दांडी गोल. संघांच्या आता प्लॅनिंगवर असेल, कारण जय बजरंग कारिवली ए संघामध्ये भरपूर फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजी ही तितकीच चांगली आहे जय हनुमान सरवली संघाची. एक टफ एन्काउंटर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पिछा केला होता चेंडूचा, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अवांतर 1 धाव निश्चितच वाढेल. इथून 1-1 वाढलेली धाव डोकेदुखी ठरू शकते कारिवली संघाची. कारिवली वर्सेस सरवली असा हा सामना आपण पाहतोय. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. खोल टप्प्याचा चेंडू बॅटवर येऊन मिडऑनला गेलाय आणि परशु तिकडे अपील करतोय. वेलकम विदेश पाटील, आपलं स्वागत आहे, सुस्वागतम. टॉस मी योगेश चिकणे सरांना विनंती करेन की आपण आपल्या निश्चितच वाणीने ही टॉस कंप्लीट करा. चार षटकं संपलेली, पहिली इनिंग संपलेली आहे आणि धावसंख्या 45 झालेले, 45, 46 धावांचं लक्ष्य. देवा भाऊ आपण यायचा, आपण नाणेफेक करून घेणार आहोत. डॉली स्पोर्ट कामतघर आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर या दोन संघांमध्ये एक महत्त्वाचा सामना होणार आहे. अतिशय महत्त्वाचा सामना होणार आहे. तर बघूया शिक्का उडवला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज संघाचे कर्णधार कॉलिंग करतील आणि तर पाहुण्यांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं आहे, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊन. तर नक्कीच विदेश आपण नाणेफेक
जिंकलेले आहे, मनासारखं झालं, काय निर्णय असेल? बॅटिंग. फलंदाजी करण्याचा एक आगळा वेगळा निर्णय घेतला आहे, असा निर्णय घेण्यामागचं कारण? दिसते ना वरती काय चालू आहे ते. चालू पडेल ना. तर त्यांची रणनीती वेगळी आहे. आपल्या संघासाठी बेस्ट ऑफ लक असेल. आपण नाणेफेक हारलेला आहात, आपल्याला गोलंदाजी करायची, क्षेत्ररक्षण करायचं आहे. नाणेफेक जिंकली असती काय निर्णय असता? फील्ड बॅटिंग घेतली असती. तुमचाही बॅटिंग घेण्याचा निर्णय होता. म्हणजे रजनी क्रिकेट खेळताना काही आगळे वेगळे डावपेच आखलेले आहेत का? कारण तुम्ही फलंदाजीचा निर्णय घेणार होते, याच्या मागचं? याचं मागचं कारण असं की आता 2 सामने आम्ही खेळलो आणि ह्या दोन्ही टीम क्वालिफाय झालेली नाही. आता शेवटची संधी आहे, ही आमचे दुसरे फिल्डर त्यांना आम्ही चान्स देणार आहोत. त्याकरता आम्ही हा सामना खेळतोय. याआधी तुमचा दोन्ही संघांमधला कधी मुकाबला झाला होता? नाही, पहिल्यांदा होते. तर नक्कीच हे दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. छत्रपती शिवाजी महाराज वडोणकर संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकतायत आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहेत. तर नक्कीच सामन्यामध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळेल यानंतरच्या सामन्यात. तर जाऊया समालोचन कक्षाकडे, तिथे सज्ज आहेत आमचे ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर चिकणे सर. थँक्यू योगी चिकणे सर. धावसंख्या 45 करून 46 धावांचं लक्ष सरवली संघाने समोर ठेवलेले. दुसऱ्या षटकामध्ये ज्या 22 धावा आल्या, त्या 22 धावा खरं तर रवी पाटीलच्या बॅटमधून त्या 22 धावा ह्या पूर्ण सामन्याचा टर्निंग पॉईंट, पहिल्या इनिंगचा टर्निंग पॉईंट ठरल्या. व्यासपीठावर उपस्थित देवाजी टावरे उपाध्यक्ष, त्यानंतर जितू मामा, सर्वांचे परिचयाचे जोगेंद्र पाटील, सर्वांचं पुन्हा एकदा व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, आपण पाहतायत भिवंडी तालुका नवीन 40+ चाचणी स्पर्धा 2025 या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसाचा रजनी क्रिकेटचा महासंग्राम. चला, फलंदाज पाठवायचे सलामीचे कारिवली संघ. उशीर करू नका कारिवली संघ.
चला उशीर नको, सामन्याला सुरुवात करूया. काही टेक्निकल प्रॉब्लेम होते ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. सामन्याला सुरुवात होते. 46 धावांचं लक्ष, हे लक्ष जय बजरंग कारिवली ए संघ पार पाडतो की लक्ष्याचं संरक्षण केलं जातं. बघूया आपण सरवली वर्सेस कारिवली अशी ही लढत. मिलन आणि परशु ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. गोलंदाज भरत तयार आहेत. सीझनची सुरुवात आहे मित्रांनो. पराभूत झालेत तरी लाजू नका, विजय झालेत तरी माजू नका, कारण येणारा काळ भरपूर क्रिकेटचा आहे, 40+ क्रिकेटचा. कारण 15 ते 16 जानेवारीपर्यंत फुल पॅक शेड्यूल झालेला आहे. प्रॅक्टिस करत राहा, चांगले खेळत राहा. यश तुमच्या पायाशी जरूर लोळण घालेल. चाचणी स्पर्धेमध्ये स्वतःच्या संघाची खरं तर चाचणी घ्यायची असते. पहिला चेंडू, अपील जोरदार. खुशी बघा सर्वच क्षेत्ररक्षकामध्ये, कारण त्यांना माहिती आहे परशुची विकेट म्हणजे गोल्डन विकेट आपल्यासाठी आहे. आणि पहिल्या चेंडूवर 46 धावांचं लक्ष्य पार करताना परशु याची खेळी संपुष्टात.
अनिलच्या बॅटमधून बघितलेलं आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, षटकार, विकेट, चौकार आणि सिंगल. राऊंड द विकेट. पहिला चेंडू पाहतोय आपण खेळताना मिलिंद आणि मिलिंदच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. 17 धावा धावपलकावर लागल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 करायचे आहेत. 29ची अजूनही गरज. चला गोलंदाज रवी पाटील हे षटक ह्या इनिंगचं निर्णायक षटक असेल. रवी पाटीलची फलंदाजी चांगली झाली होती. गोलंदाजी त्याला चांगली करायची आहे. मात्र पहिल्याच चेंडूवर जबरदस्त प्रहार आणि चेंडू मात्र बघूया 6 धावांसाठी षटकार. इथून समजलं नव्हतं. डीजे मास्टर लक्ष द्या जरा. चांगले प्रयत्न होते परंतु प्रयत्न शेवटी खूप तोकडे पडले. आता मात्र चेंडू हवेत आहे. यस आणि अनिलची विकेट, महत्वाची विकेट लाभलेली आहे. रवी पाटीलने कमबॅक केलेला आहे. रवी पाटील म्हणतोय एक तेरी तर एक मेरी. व्ही चौधरी आहेत. अनिल सारखा एक महत्त्वाचा फलंदाज इथे बाद झालेला आहे आणि त्याच्या जागेवर आता नवीन फलंदाज ओव्हर द विकेट. गोलंदाज पहिला चेंडू मेघनाथ खेळून काढतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चूक करतोय आणि दोन्ही फलंदाज माघारी वळतायत 2 धावांसाठी. यास 2 धावा पूर्ण आणि धावसंख्या जय बजरंग कारिवली ए संघाची 25 वर गेलेली आहे. 21 धावांची अजून गरज आहे. 15 चेंडू 21 धावांची गरज. रवी चौधरी शॉर्ट चेंडू आहे इथे हुक केलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर.
क्षेत्ररक्षकाकडे कुठलाही पर्याय नाही, फक्त बघत राहिला चेंडूकडे आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पलीकडे. चौकार. करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑन द कार्पेट सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होईल. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज दिसत नाहीये खेळाडूंची क्षेत्ररक्षण करताना. इतक्या धावा तुम्हाला रजनी क्रिकेटमध्ये तुमच्याकडे होत्या, काय झालं गोलंदाजीला समजायला मार्ग नाही. परंतु कारिवली संघाने जी बॅटिंग केली ना, ती बॅटिंग खरोखर लाजवाब होती. जोही आला खेळपट्टीवर त्याने धुवाधार सुरुवात केली. मिलिंदच्या बॅटमधून षटकार, संदीप नाईकच्या बॅटमधून षटकार, अनिलच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आणि त्यानंतर मेघनाथच्या बॅटमधूनही एक चौकार आणि 2 दुहेरी धावा. प्रत्येकाने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. क्रिकेट हे एका दुसऱ्याचं काम नसतं, इनिंग गाजवणं एका दुसऱ्याचं काम नसतं. अगदी जर कॉन्ट्रीब्युशन केलं ना तर विजयापर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता. मॅन ऑफ द मॅच कुठला तरी एकच खेळाडू ठरतोय, परंतु कॉन्ट्रीब्युशन सर्वांचं महत्त्वाचं असतं. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्या. इथे जर आपण दोन्ही संघांच्या धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकामध्ये 31 धावा सरवली संघाच्याही होत्या आणि 2 षटकामध्ये 31 धावा कारिवली संघाच्याही झालेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झाले होते सरवली संघाचे, मात्र इथे 3 फलंदाज कारिवली संघाचे बाद झालेले आहेत. अजूनही कमबॅकला संधी आहे, परंतु जयबजरंग कारिवली संघाकडे फलंदाजांची खाण आहे आणि ती खाण कमी होणं आणि कमी करणं हे गोलंदाजांचं काम आहे. बघूया दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहे. मी तर म्हणेन की समान संधी नसून 60% कारिवली संघाला आणि 40% सरवली संघाला संधी आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी अजून 15 धावांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. संभाजी पाटील शेठ, आपला हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. उद्योगपती कृष्णाजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. तसेच नितीनजी पाटील, कृष्णाजी पाटील, संभाजी पाटील, नितीनजी पाटील या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जागेवरून खेळलेला आहे. इथे आणखी एक झेल सुटतोय. सुटलेले झेल, या झेलांवर विचार करावा लागेल सरवली संघाला. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावाने धावसंख्या धावपलकावर 33 पोचतीये. वेलकम, सुस्वागतम. नवीन 40+ क्रिकेट संघटना विद्यमान अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. एज लागली, फाईन लेगला चेंडू गेला, परंतु आली फक्त सिंगल आणि इथे सिंगल पूर्ण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न नाहीये. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा, कारण फलंदाजाला माहीत होतं दिशाहीन चेंडू आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. आणखी एक धाव वाढते आणि धावा धावपलकावर 36 लागतायत. 35 सॉरी. अजूनही 11 धावांची गरज आहे. ते चेंडूला टर्न केलेलं आहे, वळवलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. येस, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
4 धावाने 39 धावसंख्येवर धावफलक पोचलेला आहे. चांगला फटका आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकीला दुसरीमध्ये परिवर्तित केलं. आता मात्र तिसरी धाव घेण्याचाही प्रयत्न होईल. ओव्हरथ्रो झाला होता आणि या 2 धावाने 41 धावा धावफलकावर लागत आहेत. आता फक्त 5 धावांची गरज राहिलेली आहे. 8 चेंडू 5 धावा. चेंडू हवेत आहे. यस, फलंदाज बाद होईल. मेघनाची खेळी संपुष्टात. 7 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन संदीप पाटील. 7 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा करायचे आहेत. पहिला चेंडू धमाकेदार चेंडू खेळून काढलेला आणि टाटा बाय बाय. सामना फिनिश. संदीप पाटीलच्या बॅटमधून आलेला हा षटकार. सरवली संघ या ठिकाणी पराभूत होते आणि आपल्या संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेन, आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. अभिनंदन जय बजरंग कारिवली. अभिनंदन जोगेन. खुश आहेत जोगेन, चेहऱ्यावर हास्य आहे. बघा, धावा होत्या 46, बॅटिंग चांगली झाली, परंतु संदीप नाईकचं जे षटक होतं ना, ते षटक